युद्धकांड षष्ठ सर्ग लक्ष्मण मूर्छा आणि रावण काल नेमी संवाद मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, अतिकायादिकांचे आपले मोठे सैन्य युद्धात नष्ट झाल्याचे ऐकून रावण दुःखाने संतप्त होऊन लंकेच्या रक्षणाकरिता इंद्रजितास ठेवून तो महातेजस्वी रावण स्वतः श्री रामांबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने युद्धभूमीकडे निघाला. सर्व अस्त्रे शस्त्रे यांनी सुसज्ज केलेल्या एका दिव्य रथावर आरूढ होऊन महाबली राक्षसराज श्रीरामांवर चाल करून गेला. सर्पाप्रमाणे असणाऱ्या बाणांनी पुष्कळ वानरांना मारून रावणाने सुग्रीवादी सेनानायकांना जमिनीवर पाडले. तेथे गदाधारी महापराक्रमी विभीषणास पाहून रावणाने राक्षसाने दिलेली महाशक्ती विभीषणावर सोडली. विभीषणाचा नाश करण्यास पुढे पुढे येणारी ती शक्ती पाहून त्याला श्रीरामांनी अभय दिलेले आहे, त्यामुळे हा विभीषण वध होण्यास योग्य नाही असे म्हणून महावीर्यशाली लक्ष्मण आपले भयंकर धनुष्य घेऊन विभीषणाच्या पुढे एखाद्या पर्वत शिखाप्रमाणे स्थिर उभा राहिला. अमोघ सामर्थ्य असणारी ती महाशक्ती लक्ष्मणाच्या शरीरामध्ये घुसली. या जगी मायेपासून उत्पन्न झालेल्या शक्तीचा आधारभूत विष्णू असून शेषाचा अंशावतार असणारा महात्मा लक्ष्मण हा तर विष्णू स्वरूपच होता. त्यामुळे त्या मायाशक्तीचे लक्ष्मणापुढे काय चालणार. तथापि मनुष्य भावाचा अंगीकार करून लक्ष्मण मनुष्य स्वरूपास अनुसरून वागून मूर्छित होऊन जमिनीवर पडला. तेव्हा त्यात पकडण्याकरिता गेलेल्या रावण त्याला आपल्या हातांनी उचलू शकला नाही. त्याला अतिशय विस्मय वाटून सर्व जगाचे सार आधार विराट परमेश्वर अशा विष्णूस एक राक्षस कसा बरे उचलू शकेल. सुमित्रा पुत्र लक्ष्मणास घेऊन जाण्याची मनीषा करणाऱ्या रावणास पाहून क्रुद्ध झालेल्या हनुमंताने वज्राप्रमाणेच कठीण असणाऱ्या आपल्या मुष्टीने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्या भयंकर प्रहाराने रावण गुडघ्यावर खाली जमिनीवर आदळला आणि आपले तोंड डोळे कान यातून पुष्कळच रक्त ओकत आणि गरागरा डोळे फिरवीत तो आपल्या रथाचे मागील भागी जाऊन बसला. त्यानंतर घायाळ लक्ष्मणास आपल्या दोन्ही बाहूंनी उचलून घेऊन हनुमंताने श्रीरामांचे समीप आणले. जन्मरहित प्रकाश रूप असा परमेश्वर हा जरी जड पदार्थांपेक्षा अधिक जड होता, तरी हनुमंताचे प्रेमास्तव आणि भक्ती प्रभावानेच अगदी हलकाकी झाला होता. लक्ष्मण हा नारायणाचा अंश म्हणूनच उत्पन्न झाला आहे हे जाणून आणि मग त्याला सोडून देऊन ती शक्ती रावणाचे रथाकडे परत गेली. इकडे रावण सुद्धा हळूहळू शुद्धीवर आला. लगेच रामाने धनुष्य घेऊन पुन्हा धनुष्य घेऊन पुन्हा श्रीरामांवरच चाल करून गेला. त्यात पाहून श्रीरामही क्रुद्ध झाल्याने रथात बसून येणाऱ्या रावणास पाहून जगन्नाथ श्रीराम महाबली हनुमंताचे खांद्यावर चढून रावणाच्या अंगावर धावले. वज्रास ही चूर्ण करू शकणाऱ्या आपल्या
अतिशय तीव्र आणि कठोरचा ध्वनी श्रीरामांनी केला आणि गंभीर वाणीने श्रीराम रावणास म्हणाले, अरे अधम राक्षसा, थांब. सर्वत्र समदर्शी असणाऱ्या माझ्या असा अपराध करून आता माझ्या नजरेसमोरून कुठे बरं जाऊ शकशील? आता तू असाच माझ्या समोरच थांब, ज्या बाणाने मी तुझ्या त्या खर इत्यादी राक्षसांना ठार केले, त्याच बाणाने आज तुलाही यमसदनी पाठवतो. श्रीरामांचे वचन ऐकल्यावर राघवांना खांद्यावरून वाहून नेण्या हनुमंतावर रावणाने तीक्ष्ण बाणाने प्रहार केला. त्या तीक्ष्ण बाणांचा प्रहार होऊनही वायुसूत हनुमंताचे तेज श्रीरामांच्या तेजामुळे पुन्हा वाढतच की गेले. मग तो महान योद्धा वानर गर्जना करू लागला. जखमी झालेल्या हनुमंतास पाहून काळ रुद्राप्रमाणे भासणाऱ्या श्रीराम भयंकर क्रोधित झाले आणि आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्याने सहजतेनेच रावणाचा रथ, घोड्यासह ध्वज, सारथी, शस्त्र समूह, धनुष्य, छत्र सर्वांचाच नाश करून टाकला. नंतर इंद्राप्रमाणेच पर्वतास विद्ध केल्यासारखेच एक महान बाणाने रावणास विद्ध करून टाकले. श्रीरामांच्या बाणाने घायल झालेला तो वीर रावण भयाने कापू लागला. त्याला मूर्छा येऊन त्याच्या हातून त्याचे धनुष्यही गळून पडले. त्या स्थितीत रावणास पाहून रघुत्तमानी एक अर्धचंद्राकार बाणाने त्याचा सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा मुकुट विछिन्न केला आणि त्याला म्हणाले, हे रावणा, तू आता घायल झाला आहेस, तेव्हा तू परत जा. त्यास माझी तुला अनुज्ञा आहे. तू आता लंका प्रवेश करून विश्रांती घ्यावी. मग उद्या तू पुन्हा माझ्या बाणांचे सामर्थ्य पाहशील. त्यानंतर श्रीरामांच्या बाणाने विद्ध होऊन आपला ताठा गमवून व्याकुळ झालेला रावण हातराती लज्जित होऊन लंकेत परत आला. इकडे मूर्छित होऊन पडलेल्या लक्ष्मणाला पाहून श्रीराम देखील मनुष्य स्वभावाचे आश्रयाने शोक करू लागले. नंतर ते हनुमंतास म्हणाले, वत्सा, पूर्वीप्रमाणेच द्रोणागिरी पर्वतावरून महौषधी आणून या लक्ष्मण तसेच इतर वानरांनाही जिवंत करावे. सर्ग 6 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.